त्यासाठी आपल्याला मैदा, खोबरं, आता खोबरं आपण छान बदामी रंगावर भाजून घेऊया। जास्त काळपट भाजायचं नाही आहे, बदामी रंगावर झाल्यावर छान भाजून झाल्यावर काढून घेऊया। आता काजू बदामाची पूड देखील आपण गरम करून घेऊया, ते सुद्धा काढून घेऊया। त्यानंतर आपण 2 चमचे खसखस घातली आहे, खसखस देखील छान गरम करून आपण काढून घेणार आहोत। आता त्याच कढईत आपण 1 चमचा तूप घालूया आणि तुपावर अर्धी वाटी रवा घालून आपण खमंग असा भाजून घेणार आहे। रव्याचा छान रंग बदलेपर्यंत आपल्याला खरपूस भाजायचा आहे। आता त्याच रव्यामध्ये आपण सर्व भाजून घेतलेलं साहित्य एकत्र करून घेणार आहोत। त्यात 1.5 वाटी पिठी साखर घालूया आणि सर्व मिश्रण आपण आता एकत्र करूया। 1 चमचा वेलची पूड घालूया, अर्धी वाटी चारोळी घालणार आहोत, खसखस घालूया आणि सर्व मिश्रण आता एकत्र करूया। आता आपण मैदा भिजवून घेऊया। त्यासाठी आपण 2 चमचे तूप गरम करूया, मैद्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालूया आणि कडकडीत तुपाचे मोहन आपण आता मैद्यावर घालणार आहोत। मोहन छान पिठाला चोळून घ्यायचं आहे, त्याचा मुटका तयार होईपर्यंत आपण ते छान चोळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी कणिक आपण भिजवून घेऊया आणि 10 मिनिट झाकून ठेवूया। आता 10 मिनिटानंतर आपण कणकेला थोडं मळून घेऊया। 15 मिनिटानंतर आपण कणकेचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि त्याची पातळ अशी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे। पातळ पारी लाटून झाल्यावर त्यावर आपण तयार केलेलं करंजीचं सारण भरून आपण साच्याने करंज्या तयार करणार आहे। बंद करताना त्याला थोडं पाणी लावून किनारीने थोडं पाणी लावायचं आणि साचा घट्ट दाबून असं बंद करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता सर्व करंज्या आपण तयार करून घेणार आहोत। छान अशी करंजी तयार झालेली आहे। अशाच आपण सर्व करंज्या आता करून घेऊया। आता सर्व करंज्या तयार करून झाल्यावर तेल गरम करायला ठेवूया आणि मंद गॅसवरच आपण करंज्या तळणार आहोत। तेल खूप कडकडीत असं गरम करायचं नाहीये, मध्यम आचेवरच आपल्याला करंजी गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे, त्यामुळे करंजी छान कुरकुरीत होईल। छान गोल्डन रंग आल्यानंतर आपण आता करंजी आपली झालेली आहे काढून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व करंज्या तळून घ्यायच्या आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर